Okay, what is the digitalis will do? Digitalis will increases the force of contraction. How? By binding with the extracellular phases of the sodium potassium ATPase. This pump, it is a present on the cardiac cell, myocardial cell. What is the function of this enzyme? This pump will do? This pump will responsible to exit the sodium ion and influx of the potassium ion. All of you clear? हा पंप काय करत असतो? सोडियम आयनला बाहेर टाकत असतो आणि बाहेरचं पोटॅशियम आत घेत असतो. मग जर आपण ह्या पंपला ब्लॉक केलं, व्हॉट इज हॅपनिंग? देयर इज अ इंट्रासेल्युलर सोडियम आयन्स गेट इन्क्रीजेस. ऑल ऑफ यू गॉट सेकंड स्टेप? Intracellular sodium ions get increases. Third, what is the third step will happen? Increase the sodium ions leads to greater calcium influx. Okay, increase the sodium ion is a goes outside and responsible to enter the calcium ion inside. Clear? पुढचा पंप काय करतोय? सोडियम आयनला बाहेर टाकतोय आणि कॅल्शियमला आत घेतोय. मग आतमध्ये सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागलंय. मग ते वाढलेलं सोडियम काय होणार आहे? या पंप थ्रू कॅल्शियम पोटॅशियम सोडियम पंपच्या थ्रू सोडियम बाहेर जाणार आहे, कॅल्शियम आतमध्ये येणार आहे आणि विच विल बी रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द कॅल्शियम लेवल इनसाइड द सेल. आणि एकदा कॅल्शियम इन्क्रीज झालं, व्हॉट इज हॅपनिंग? द कॅल्शियम विल इरिटेट और विच रिस्पॉन्सिबल फॉर द release of the means there is a contraction, means already जे काही कॅल्शियम सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये स्टोअर आहे ते कॅल्शियम पण आत येतं. ऑलरेडी आतमध्ये आलेलं कॅल्शियम आहे. बोथ विल बी ऍक्ट ऑन द मसल कॉन्ट्रॅक्शन सायकल अँड रिस्पॉन्सिबल फॉर द मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. कसं होतं? तर पहिल्यांदा जे काही डिजिटलिस आहे दॅट विल बाइंड टू सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप. दॅट पंप विल बी रिस्पॉन्सिबल फॉर द रिफ्लक्स ऑफ द पोटॅशियम अँड इन्फ्लक्स ऑफ द रिफ्लक्स ऑफ द सोडियम अँड इन्फ्लक्स ऑफ द पोटॅशियम. म्हणजे सोडियम बाहेर टाकतं, पोटॅशियम इन्फ्लक्स करतं, आत घेतं सेलच्या. क्लिअर? मग ह्या पंपला इनहिबिट केल्यामुळं आतलं जे सोडियम आहे दॅट विल नॉट गो आउटसाइड. सी हिअर, हे बाहेर जात असतात. सो जर ह्या पंपला इनिबिट केलं तर आतलं सोडियम आहे ते बाहेर जाणार नाही. सो दॅट सोडियम विल एंटर इनटू द नेक्स्ट सायकल. व्हॉट इज हॅपनिंग? देयर इज अ रिफ्लक्स ऑफ द सोडियम विथ द इन्फ्लक्स ऑफ द कॅल्शियम. क्लिअर? सोडियम बाहेर जाते आतमध्ये साठलेलं आणि त्याच्या अपोजिटली कॅल्शियम आतमध्ये येते. एकदा कॅल्शियम आतमध्ये आलं तर ते कॅल्शियम सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या कॅल्शियमला रिलीज करायला रिस्पॉन्सिबल होत आहे. अल्टिमेटली व्हॉट इज हॅपनिंग? इन्क्रीज द कॅल्शियम लेवल इनसाइड द सेल. कॅल्शियमची लेवल सेलच्या आतमध्ये वाढतीये. दॅट विल बी कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द कार्डियक मसल. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ऑल ऑफ यू गॉट द स्टेप्स? ऑल ऑफ यू गॉट? दिस स्टेप्स आय मेन्शन्ड हिअर. ते डायग्राम मधल्या स्टेप्स आहेत तिथल्या सगळ्या त्या इथं वर्ड्स मध्ये एक्सप्लेन केलं. एनीवन हॅव एनी डाऊट? खूप इम्पॉर्टंट मेकॅनिझम आहे हे. 100% एक्झामला येत असतं आणि इट इज हॅविंग द मोर वेटेज. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? खूप सिंपल लँग्वेज मध्ये मी सांगितलंय. देन व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द डिजिटालिस ऑन द ब्लड व्हेसल? आता डिजिटालिस दिलं तर ब्लड व्हेसल वर काय होतं? डिजिटालिस इट इज ऍक्ट ॲज अ डायरेक्ट व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर ऍक्शन. ब्लड व्हेसल कन्स्ट्रिक्ट होतात त्याच्यामुळे. इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल द पेरिफेरल रेजिस्टन्स गेट इन्क्रीज्ड, बट इन द कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर पेशंट देयर इज अ इनडायरेक्ट इफेक्ट. व्हाट इज इनडायरेक्ट इफेक्ट? इट विल बी कॉजेस द इम्प्रूव्हमेंट इन द कार्डियक सर्क्युलेशन. द डिजिटालिस इज नॉट हॅव्हिंग द डायरेक्ट इफेक्ट ऑन द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशरवर डिजिटालिस काहीच इफेक्ट दाखवत नाही. फक्त काय होतंय? ब्लड व्हेसल कन्स्ट्रिक्ट होतं. क्लिअर? पण ब्लड प्रेशर वाढतं किंवा कमी होतं असं डिरेक्टली आपण काही म्हणू शकत नाही. व्हाय? बिकॉज डिजिटालिस इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिस्टोलिक ब्लड प्रेशर इन्क्रीजेस अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर डिक्रीजेस. क्लिअर? देन व्हॉट इज द इफेक्ट ऑन द किडनी? द डिजिटालिस विल बी रिस्पॉन्सिबल टू डायुरेटिक ऍक्शन इन अ CHF पेशंट. म्हणजे ज्या पर्सनला फक्त कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर झालंय त्याच पर्सन मध्ये किडनीचं डायुरेसिस होतं, म्हणजे त्या पर्सनला डायुरेसिस होतं.
क्लिअर. नॉर्मल पर्सन इज नॉट शोईंग एनी फार्माकोलॉजिकल ऍक्शन. जर नॉर्मल पर्सनला जर समजा डिजिटॅलिस दिलं किंवा एखाद्या पर्सनच्या पायावर सूज आली आहे आणि त्या पर्सनला जर डिजिटॅलिस दिलं तर त्या पर्सनला डायुरेसिस होत नाही. आणि इट इज वन ऑफ द मेजरमेंट टेक्निक. मोस्टली डॉक्टरकडे गेलं पायावर सूज आली वगैरे म्हणून आणि डॉक्टर काय करतात, दे विल प्रिस्क्राईब द डिजिटॅलिस आणि त्यानंतर बघतात की त्या पर्सनला डायुरेसिस होतंय का. जर डायुरेसिस होत असेल तर पायावर आलेली सूज ही नथिंग बट द साइन ऑफ द कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. म्हणजे होऊ शकतं पुढे फेल्युअर लक्ष नाही दिलं तर, ही त्याची साईन असते. क्लिअर. देन व्हॉट इज द इफेक्ट. आणि नॉर्मल इंडिव्हिज्युअलला आणि दुसऱ्या कुठल्या रिझनमुळे पाय मुरगळलाय वगैरे त्यामुळे जर सूज आली असेल तर त्या पर्सनला डायुरेसिस होत नाही. क्लिअर. देन नेक्स्ट ऍक्शन ऑन द डिजिटॅलिस ऑन द CNS. द डिजिटॅलिस हॅज अ व्हेरी लिटिल CNS ऍक्टिव्हिटी इन अ थेरप्युटिक डोस. म्हणजे जर नॉर्मल थेरपीसाठी म्हणून जर डिजिटॅलिस दिलं तर त्याचा डोस नॉर्मल असणार आहे, तर त्यावेळी ते CNS वर काहीच ऍक्शन दाखवत नाही. वेन द डिजिटॅलिस इज गिवन इन अ हायर कॉन्सन्ट्रेशन, चुकून जास्त डोस झाला, देन इट विल प्रोड्युस द chemorreceptor trigger zone action. म्हणजे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द नॉशिया, वॉमिटिंग. chemorreceptor trigger zone, CTZ सेंटर. कुठले ड्रग जे CTZ सेंटरला ऍक्ट करतात ते 100% साईड इफेक्ट काय दाखवतात, नॉशिया अँड वॉमिटिंग. क्लिअर. हाय डोस त्यात नाही, अजून त्यापेक्षा हाय डोस दिला तर इट विल बी कॉजेस द हायपर ॲपनिया, मीन्स देर इज अ डिफिकल्टी इन द ब्रिदिंग, सेंट्रल सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, मेंटल कन्फ्युजन अँड डिसओरिएंटेशन. म्हणजे एखादी गोष्ट कंटिन्युअसली विसरणं, इथं ठेवली तिथं ठेवली असं वाटणं, दॅट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द साइड इफेक्ट ऑफ द डिजिटॅलिस. क्लिअर. देन व्हॉट इज द फार्माकोकायनेटिक प्रोफाईल. व्हेन एनी पर्सन इज टेकन द डिजिटॅलिस फॉर द ऑनसेट ऑफ ऍक्शन, म्हणजे ड्रगची ऍक्शन सुरू व्हायला किती वेळ लागतो, मिनिमम 15 to 30 मिनिट्स. वेन इट विल बी रिचेस टू ऑप्टिमम, म्हणजे आता भरपूर त्याच्या ड्रगचं ऍब्सॉर्प्शन झालंय, आता तिथं पुढे डिक्लिजन व्हायला चालू होणार आहे, ते किती वेळामध्ये, 2 to 5 hours. अँड व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ द ऍक्शन. एकदा डिजिटॅलिस घेतलं की त्याचं ड्युरेशन किती राहतं, 2 to 6 days. क्लिअर. and it is their overall pharmacokinetic performance. Then what are the adverse effect? The digitalis having the high safety margin, means digitalis is having the high toxicity with the low safety margin. म्हणजे as such it is a natural alkaloid, so glycoside. digitalis it is a natural glycoside. natural असल्यामुळं त्याचा absorption pattern आपण आधी इमॅजिन करू शकत नाही. it is a high toxic level. जसं झाड ज्या पद्धतीत उगवलंय त्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये प्लस मायनस कंटेंट होतात आणि सो इट इज अ सेफ्टी मार्जिन इज व्हेरी लो. म्हणजे आपण शुअर शॉट जसं म्हणतो की पॅरासिटामॉलची एक टॅबलेट खाल्ली तर काय होत नाही, तसं आपण डिजिटॅलिसच्या बाबतीत म्हणू शकत नाही. द रिस्पॉन्स इज डिफरंट टू इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. समटाइम्स देर इज अ हाय कार्डियक मॉर्टॅलिटी इज ऑब्झर्व्ड. म्हणजे बऱ्याच लोकांना ज्यांना डिजिटॅलिसची ट्रीटमेंट स्टार्ट होती त्यातल्या बऱ्याच लोकांचं नंतर हार्ट फेल झाले. हे आपल्याला आतापर्यंत एक ओव्हरऑल स्टडीवरनं लक्षात आलंय. अबाउट द 25% विल शो द टॉक्सिक सिम्पटम्स, म्हणजे लाईक अॅनोरेक्झिया, नॉशिया, वॉमिटिंग, ॲब्डॉमिनल पेन, गॅस्ट्रिक इरिटेशन, मेंटल कन्फ्युजन. हे सगळ्या गोष्टी 25% लोकांमध्ये फाइंड होतो, दोज हू आर टेकन द डिजिटॅलिस. समटाइम्स देयर इज अ फटीग, मलाइज, म्हणजे थोडंसं ताप आल्यासारखं वाटणं, कणकण येणं, मेंटल कन्फ्युजन, रेस्टलेसनेस, असं कंटाळा आल्यासारखं वाटणं किंवा उगीच मन न लागणं, डिसओरिएंटेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचं विनाकारण डायव्हर्शन होणं, सायकोसिस लाईक सिम्पटम्स, व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस, हे मोस्टली पेशंट मध्ये आपल्याला बघायला भेटतात when they are taken the digitalis in their treatment. Sometimes there is a skin rashes and the gynecomastia is also observed, skipping of the menstruation cycle. Then many times there is a arrhythmic like situation is observed, means बऱ्याचदा असं होतं त्या पर्सनला की कॉन्ट्रॅक्शनचा रेट वाढल्यामुळे विनाकारण धडधड झाल्यासारखी वाटते and that will be affecting the psychologically. Then 2/3 of the patients showing the extra cardiac symptoms like a rest serious cardiac arrhythmia in the first manifestation. म्हणजे जेवढे जर 100 लोक घेत असतील तर त्याच्यात 2/3 लोक म्हणजे 3 लोक घेत असतील तर त्यातले 2 लोक क्लिअर त्यांना असं कार्डियाकचे सिम्पटम्स जाणवतात सिरियस. क्लिअर. देन व्हॉट इज द प्रिकॉशन अँड द कॉन्ट्राइंडिकेशन, म्हणजे काय काळजी घ्यायची आणि काय टाळायचं. क्लिअर. व्हॉट इज द प्रिकॉशन अँड व्हॉट इज द कॉन्ट्राइंडिकेशन. द पर्सन सफरिंग फ्रॉम द हायपोकॅलेमिया दे आर शोइंग द डिजिटॅलिस टॉक्सिसिटी. म्हणजे ज्यांना कोणाला हायपोकॅलेमिया आहे त्या पर्सननी जर डिजिटॅलिस घेतलं तर त्याच्यामध्ये 100% टॉक्सिसिटी होते.
सम पर्सन आर सफरिंग फ्रॉम द मायोकार्डियल इस्चिमिया अँड द थायरोटॉक्झिकोसिस. म्हणजे ऑलरेडी त्यांना थायरॉइड आहे, तर त्या पर्सननी डिजिटालिस घ्यायचं नाही का, तर त्याच्यामध्ये आणि सिरियस अरेथमिया होतो. मायोक्झिडिमा म्हणजे ऑर्डियात कार्डियक स्वेलिंग इज टेक्स प्लेस, त्या पर्सन मध्ये पण डिजिटालिस अवॉइड करायचं. देन अक्यूट मायोकार्डियाटिस, स्वेलिंग ऑफ द हार्ट सेल्स, apoptosis responsibility, so that is also avoided. Then Wolff Parkinson's White syndrome, it is a change in the electrical pattern. म्हणजे वुल्फ पार्किन्सन सिंड्रोम म्हणजे काय, तर ज्या इलेक्ट्रिकचा सिग्नलचा फ्लो आहे हार्टचा, तर तो अफेक्ट होतो आणि त्या केसमध्ये पण डिजिटालिस इज कॉन्ट्राइंडिकेटेड. देन व्हॉट इज द इंटरॅक्शन, म्हणजे डिजिटालिस कुणासोबत इंटरॅक्शन दाखवतं. द डिजिटालिस कॉजेस द हायपोकॅलेमिया विच इन्क्रीजेस द रिस्क ऑफ डिजिटालिस अरेथमिया. म्हणजे कंटिन्यू जर एखाद्या पर्सनने डिजिटालिस घेतलं तर त्याच्यामध्ये पोटॅशियमची लेवल डिक्रीज होत जाते त्या पर्सन मध्ये. ती लेवल पण आपल्याला चेक करावी लागते आणि दॅट इज कसं चेक करायची किंवा काय करायचं, तर मोस्टली डिजिटालिस इज कंबाइन्ड विथ द पोटॅशियम. म्हणजे त्या पर्सनचा मग पोटॅशियम लॉस होणारच नाही त्या केसमध्ये. क्लिअर. ऑल्सो डिजिटालिस व्हेन कंबाइन्ड विथ द कॅल्शियम इट विल बी कॉजेस द प्रेसिपिटेट टॉक्सिसिटी. म्हणजे कॅल्शियम विल रिस्पॉन्ड, ऑलरेडी आपण डिजिटालिस देऊन काय करतोय, हार्ट मध्ये कॅल्शियम वाढवतोय, त्यातनं चुकून कॅल्शियम बरोबर दिलं, आधीच वाढलेलं कॅल्शियम परत इंटेक केलेलं कॅल्शियम, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, प्रेसिपिटेटेड टॉक्सिसिटी. क्विनिडिन विल रिड्युसेस द बाइंडिंग ऑफ द डिजिटॉक्सिन टू द टिश्यू. म्हणजे जर क्विनिडिन आणि डिजिटालिस हे कॉम्बिनेशन मध्ये दिलं तर डिजिटालिसच्या ऐवजी क्विनिडिन जाऊनच रिसेप्टरला बाइंड होईल. क्लिअर, टिश्यू प्रोटीन्सला, आणि त्यामुळे डिजिटालिसचं कॉन्सन्ट्रेशन ब्लड मध्ये इन्क्रीज लेवल मध्ये होईल. ऑल्सो द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर will increases the plasma concentration of the digitoxin. Adrenergic drug and digitalis will resulting into the precipitation of the arrhythmia. Absorption of the digitoxin is increased by the atropinic drug like a tricyclic antidepressant. Then what are the uses? As such, it is a drug of choice in a treatment of congestive heart failure. The सगळ्यात मेन यूज काय आहे, तर डिजिटालिस इज यूज्ड इन द कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, मोस्टली ड्यू टू द सिस्टोलिक डिस्फंक्शनिंग और द डायस्टोलिक डिस्फंक्शनिंग. म्हणजे कुठल्याही टाईपचं डिस्फंक्शनिंग असू दे, टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी जरी हार्टला प्रॉब्लेम होत असेल आणि रिलॅक्सेशनच्या वेळी जरी प्रॉब्लेम होत असेल, तर दोन्ही केसमध्ये आपण डिजिटालिस देऊ शकतो. The best result is obtained when the myocardium is not primarily degenerated. म्हणजे हायपरटेन्शन मध्ये वगैरे ह्याचा इफेक्ट चांगला होतो. जर ऑलरेडी सेल डेड व्हायला चालू झाले इस्चिमिया सारखे, तर त्या केसमध्ये डिजिटालिसचा इफेक्ट थोडासा कमी होतो. देन नेक्स्ट इफेक्ट इन अ कार्डियक अरेथमिया. अरेथमिया सिच्युएशन मध्ये आपण डिजिटालिस देतो टू कंट्रोल द आर्ट्रियल फिब्रिलेशन और द फ्लटर. म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होताना हार्ट काय होतं, पूर्ण कॉन्ट्रॅक्टच होत नाही, तिथल्या तिथं असं पंप व्हायला लागतं. सो प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन इज नॉट देअर, प्रॉपर रिलॅक्सेशन इज नॉट देअर, सो इट इज कॉल्ड एज अ आर्टियल फिब्रिलेशन. त्या केसला काय म्हणायचं, आर्ट्रियल फिब्रिलेशन किंवा आर्ट्रियल फ्लटर. पटकन कॉन्ट्रॅक्ट पण नाही व्हायचं, रिलॅक्स पण नाही व्हायचं, तिथल्या तिथं हार्ट कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स टेक्स प्लेस. सो त्या केसमध्ये डिजिटालिस इज ऑल्सो ड्रग ऑफ द चॉईस. क्लिअर, इट विल नॉर्मलाइज द सिच्युएशन. ऑल ऑफ यू क्लिअर? इंटरॅक्शन, साइड इफेक्ट, that digitalis contraindications, mechanism of action important. There is a definitely note, right? Classify the drug of acting on this congestive heart failure. Write a note on the digitalis. Digitalis, it is a drug of choice in the congestive heart failure. 100% हार्ट फेल्युअर झालेल्या पर्सनला डिजिटालिस प्रिस्क्राइब करतात nowadays also. Clear? Anyone have any doubt in the digitalis? Anyone have any doubt? No, ma'am. Okay. Then tomorrow we will cover the remaining part of the drug acting on the CHF. हाच थोडासा मोठा चॅप्टर आहे. रिमेनिंग डायुरेटिक एक थोडासा मोठा आहे. त्याच्यानंतर पुढचे चॅप्टर सगळे सिंपल आहेत. सेम क्लासेस ऑफ द ड्रग्स आर युज्ड. म्हणजे इथून पुढे पण जे ड्रग आपण स्टडी करणार आहेत चॅप्टर, in that also the same parts are there.